14 फेब्रुवारी आणि सकाळचे 9:45 वाजलेत. आम्ही कालपासून या हायवेवरती चालून राहिले. काल एका गेस्ट हाऊसमध्ये आम्ही राहिलो होतो. व्यवस्था जेमतेम होती, तरी ठीक होतं. पण आता इथून जवळजवळ 15 किलोमीटर चालून आलो आहे. सकाळी 5:45 वाजताच निघालो होतो आम्ही. आणि रस्त्यात म्हणजे हा रोड कंटिन्यूच आहे आम्हाला कालपासून. या हायवेबद्दल सांगायचं असले तर हे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा हायवे आहे. म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि खाली तेलंगणा, पार्ट ऑफ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आमचं, आणि नंतर तामिळनाडू, कन्याकुमारीपर्यंतचा हा हायवे. जवळजवळ 4,500 किलोमीटरचा लेंथ आहे म्हणे ह्या हायवेचा. आता आम्ही या रस्त्याने नरसिंगपूर म्हणून जिल्हा आहे तिथे चाललो आहे. आज संध्याकाळचा मुक्काम तिथं होईल आमचा. हायवेवर चालणं म्हणजे एक वेगळंच. त्या हायवेवरती पण जंगल होतं मगाशी, आत्ता संपलेलं आहे. आता परत शेती लागलीत. खूप बिझी आहे हायवे. नुसते ट्रक जातात कंटेनर घेऊन. कारण ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री हबला कनेक्टेड आहे हे हायवे. आता आमचं शेवटचं पॉईंट ओंकारेश्वर 5 ते 5.25 म्हणजे 525 किलोमीटरपर्यंत आहे. 15 नाही 18 दिवसापर्यंत आम्ही पोचू. मोस्ट प्रॉब्ली मार्च 3 नाहीतर 4 तारखेपर्यंत आमची परिक्रमा संपून जाईल. इथून आलो आम्ही इथं जातो. या हायवेचा नंबर मी सांगितलं नाही आहे. NH44 आहे. NH44 हायवे जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंतचा हा हायवे आहे. काल दुपारी राजस्थानी धाबा मिळाला होता. मस्त बढिया जेवण झालं. मोठीच्या मोठी भाकरी, एकच भाकरी पुरीपुरी झाली. त्याच्याबरोबर डाळ आणि दहीला लावलेला तडका. म्हणजे असं काही कढी नव्हती ती. मी कढी समजून सोडणार होतो. खाऊन बघितलं तर दहीच होतं. ते दहीलाच तडका लावून दिलं ते तरी. आणि फ्लावरची भाजी. मजा आली जेवायला. एकच रोटी खाल्ली तर पोट भरून गेलं. इतकी मोठी रोटी होती राजस्थानी ती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
हायवे फक्त ट्रक दिसतात, लोडेड ट्रक. आज वाटेत गुळ बनवायची फॅक्टरी आम्हाला मिळाली. इथे येऊन ऊसाचा रस आम्ही घेतलं. हे प्रोसेस म्हणजे इथं ऊसाचं रस काढलं जातं आणि पाईप मार्गे हे येऊन या पीठमध्ये इथं पडलं जातं. हे पडू लागलं ऊसाचं रस आणि हे पीठ आहे. पहिल्या पीठमध्ये मग हे दुसऱ्या पीठमध्ये गरम होतं. तिसऱ्या पीठमध्ये आणखीन जास्त टेम्परेचर, असं उकळतं टेम्परेचर असतं. तिसरा पीठ झाला आणि हा चौथा पीठ. चौथा पीठ. ह्या चौथ्या पीठमध्ये पर्टिक्युलर टेम्परेचर घेतात आणि त्या टेम्परेचरमध्ये उकळून मग ते सलकीने काढतात. त्या इन्स्ट्रुमेंटने तिथे ते एक इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे. त्याला खाली एक डबा आहे आणि त्या डब्यातून या पॅसेजमध्ये काढतात आणि हे इथं तयार झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर हा गुळाचा साचा आहे. यामध्ये 2 हाफ आहेत. त्याला 2 हाफला मिळून त्याच्यामध्ये हे मोल्टन गुळ घालतात आणि अशा शेपचं गुळ बनते. याच्यामध्ये काही केमिकल नसतं, काही नसतं. मग फर्दर विकणारे लोक काय करतात, हे गुळ घेऊन त्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स करून ढेप बनवतात. वेगळा ढेप. हा कच्चा गुळ आहे. हे लोक फक्त ऊस घ्यायचं आणि असे रस बनवायचं. हे रस बनवायचं, टाकीत आणायचं. तिथे एक पर्टिक्युलर टेम्परेचर आणि तिथं हाय टेम्परेचर आणि त्याच्यापेक्षा हाय टेम्परेचर तिकडच्या पीठमध्ये मग इथं गूळ तयार होते. मग या पॅटर्नमध्ये घालून ही ढेप तयार करतात आणि हे ढेप घेऊन ते लोक केमिकल घालून मोठा ढेप करून बाजारात विकतात. पण हा आता सध्या गुळ जो एकदम शुद्ध गुळ, अगदी चॉकलेटच्या टेस्टीचा. नर्मदे हर.